नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. आज इयत्ता 8वी नव्या युगाचे गाणे या कवितेबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. तर कवींचं नाव आहे वि. भा. नेमाडे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे नवे युग निर्माण झाले आहे. निराशा झटकून आपण उत्कर्षाच्या मार्गावर पुढे चालत जाऊया असा विश्वास कवीने या कवितेत जनमानसाला दिलेला आहे. तर प्रथम आपण कविता म्हणूया, नंतर एक एक कडवा म्हणत म्हणत आपण त्याचं स्पष्टीकरण पाहूयात. आता बघा. अणुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती. म्हणजे अणुरेणूच्या अतिसूक्ष्म कणातून शब्द उमटत आहेत. जन हो, चला चला पुढे चला. विज्ञानाच्या तेज आल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे. नवयुग आले प्रभात याची, पहा दिसत दिव्य, शून्यामधुनी विश्व उभारू, जिद्द असे भव्य. विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे. त्याची तेजस्वी आभा सर्वत्र दिसत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन विश्व निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आम्हाला दिलेली आहे किंवा आलेली आहे, असं कवींना म्हणायचं आहे वि. भा. नेमाडे यांना. हृदयांतरीच्या अशांततेचा वणवाजणी विजला, उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला. मनामनात खोलवर असलेली अस्वस्थतेची, अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे, कारण उन्नतीचा आणि प्रगतीचा नवीन मार्ग आपल्यासाठी दिसत आहे. नवी चेतना अंतरी स्फुरली, दुबळेपण गेले, नैराशाच्या होळी मधुनी तेज नवे आले. नवचैतन्य मनामनात स्फुरण पावल्यामुळे सुगंधी म्हणजे सगळीकडे दुर्बलता नाहीशी झालेली आहे. निराशेची होळी करून नवीन विचाराचे तेज अवतरलेलं आहे. मानवतेच्या मार्गावरती उठती जरी ज्वाला, अमरत्वाची फुले वेचुनी गुंपुया माला. माणुसकीच्या मार्गावर द्वेषाच्या, नश्वरतेच्या थोड्याशा ज्वाला जरी शिल्लक राहिल्या असल्या तरी चिरंजीवीतेची, अमृत्वाची फुले वेचून ती एकत्र गुंपून आपण एकत्मतेची माळ तयार करूया. नको खिन्नता, नको दीनता, नव सूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो. आता उदासपणा नको, दैन्य दारिद्र्य नको. या खिन्नतेच्या अंधाराला भेदभाव नवीन सूर्य उगवतो आहे. उत्कर्षाचा, प्रगतीचा प्रकाश दाही दिशामध्ये झळकतो आहे. दैन्याच्या अंधाराला चिरणारा लढा मनामनात फुलतो आहे. नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती, अणुरेणुतुनी शब्द प्रकटती, चला चला पुढती. रक्ता रक्तात नवीन जोश, नवीन उत्साह उसळत आहे. नवीन आशा मनामनात रुजल्या आहेत. या उज्ज्वल विज्ञान युगातील अणुरेणूतून शब्द प्रकटत आहेत. लोक हो, पुढे चला, आता प्रगती करा, पुढे चला, असं कवयित्री कवी वि. भा. नेमाडे यांना म्हणायचं आहे. तर आता आपण ह्या कवितेखाली काही शब्दार्थ आहेत, अवघड शब्द आहेत, ते पाहणार आहोत. तर अणुरेणू म्हणजे अतिसूक्ष्म कण, ज्याला आपण न्यूट्रॉन, प्रोटीन, इलेक्ट्रॉन वगैरे म्हणतो वातावरणातील. दुसरं म्हणजे युग. युग म्हणजे 100 वर्षाचा एक कालखंड. त्यानंतर शून्यामधून विश्व उभारणे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे. अमरत्व म्हणजे मरण नाही असे. माला म्हणजे हार.
खिन्नता म्हणजे उदासपणा, नाराजी. दीनता म्हणजे गरिबी, दैन्य. जोश म्हणजे जोम. संघर्ष म्हणजे लढा. चित्ती म्हणजे मनात. नसा नसातून म्हणजे रक्त वाहिन्यातून. अशा प्रकारे कवितेचं स्पष्टीकरण इथे झालेलं आहे. तर आता आपण कवितेचं स्वाध्याय पाहणार आहोत.